आदमापूर बाळूमामा देवस्थान गैरव्यवहाराच्या तपासासाठी एसआयटी स्थापन। आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित 60 कोटी 75 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी आज विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली 4 अधिकारी आणि 8 पोलीस अंमलदार अशा 12 जणांचा या पथकात समावेश आहे। मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये देवस्थानच्या मेंढ्यांची विक्री आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणेकेरी यांच्यासह कंत्राटदार आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने सखोल आणि जलद तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती। सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी तसेच विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे। एसआयटी मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह पुणे धर्मादाय सह आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेच्या उप अधीक्षक सुवर्णा पत्की, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत शहा आणि आर्थिक गुन्हे शाखेतील 8 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे। विशेष तपास पथकाची स्थापना झाल्यामुळे बाळूमामा देवस्थान गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MST CET यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।